अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच निर्मळ संदेश तुम्हाला मिळावे यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वांच्या अगोदर मिळतील। स्वामी भक्तांनो, स्वामीला आपण म्हणत आहेत की ओळख तो आवाज, ओळख ती खूण, आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून। त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही, तो त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही। त्याचे स्मरण कर देहभान विसरून, तो हळुवार येईल आणि जाईल कानात सांगून, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी आपल्याला नक्कीच सांगून जातील। म्हणून स्वामींच्या या वचनावर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा। सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातो, पैसा ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्टी सांगायला योग्य माणसं मिळणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी मोठं भाग्यही लागत असतं। एक गोष्ट लक्षात घ्या, कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे। म्हणून मनापासून यांचे उच्चार करा आणि याचं मनन करा। श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पाय देता देता सावरले, कारण पाठीमागे स्वतः ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज आमचे उभे होते आणि त्यामुळं आम्हाला कशाची भीती नाही। म्हणून स्वामी पाठीमागे उभे असताना आपल्यालाही कशाची भीती नसते। तुम्ही मनापासून म्हणलं पाहिजे, जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल ना, तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा कसा उघडेल। त्यामुळे कर्म करत असताना अगदी चांगली कर्म करा आणि चांगली कर्म केल्यानेच तुमचा सुखाचा दरवाजा नक्कीच उघडेल। माणूस चेहरा तर स्वच्छ ठेवतो, पण ज्यावर लोकांची नजर बसते तर मनाला स्वच्छ ठेवू शकत नाही, ज्याच्यावर परमेश्वराची नजर असते। म्हणून ज्यावर परमेश्वराची नजर असते ते स्वच्छ ठेवायला शिका। नक्कीच तुम्हाला माणसंही चांगले भेटतील आणि मनासारखी भेटतील। माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या दरवाजाच्या जवळच्या माणसांची आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातला उदासीनपणा कमी होत नाही। म्हणून जवळची माणसे असणे गरजेचे असते, मग ती नात्यातली असो, मैत्रीतली असो किंवा मग प्रेमातली असो। एवढं लक्षात घ्या, 4 पैसे कमी कमवा पण माणसं आणि माणुसकी भरपूर गमवा। आणि कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा लावतो, पैसा नाही। म्हणून एवढं मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि तुमच्या लक्षात आलं पाहिजे। म्हणून कधीही जपायचे असेल तर माणुसकी जपा आणि कधीही पैशांच्या मागे जास्त जाऊ नका। म्हणून पैसे असून साधं राहिलं तर लोक बिघडली म्हणतात आणि पैसे बऱ्यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात। सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोललो तर नक्कीच हा बकबक करणारा असे म्हणतात आणि कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो असे म्हणतात। दानधर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात। म्हणून भरपूर दानधर्म केला तर 2 नंबरचे पैसे असणार असं म्हणतात। बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात, नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार असं म्हणतात। तब्येत चांगली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात, तब्येत कमी केली तर काहीतरी आजार झाला असणार म्हणून मरायला लागलाय असं म्हणतात। सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही काम धंदा नाही असं म्हणतात, नाही गेलं तर माणुसकी नाही असं म्हणतात। हे सगळे लोक असतात, लोक नेहमीच त्यांचं काम करत असतात, आपलं आपण काम करायचं। याचाच अर्थ असा की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे। लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बसू देत नाहीत। शेवटी आपण ठरवायचं जीवन कसं जगायचं असतं आणि हसत की मग रडत, आणि रडत रडत हे तुमच्यावर पूर्णपणे तुम्ही निर्भर असतं। आता वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे आपण समजायला हरकत नाही आणि त्यातच आपल्याला ईश्वर भेटणारही आहे हे तुम्ही मनात निश्चित करून घ्यायला हवे आणि चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला। बाकीचे परमेश्वर नक्कीच पाहून घेईल। हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल आणि नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल आणि तुम्हाला कशाची पर्वा करायची गरज नसणार आहे। म्हणून प्रतीक्षा त्याच व्यक्तीची करायची जो भावनांना न छळता तुमच्या हृदयाला स्पर्श करेल, एवढं लक्षात घ्या। म्हणून त्या व्यक्तीची प्रतीक्षा तुम्ही नक्कीच केली पाहिजे। कधीही शोधण्याचा प्रयत्न करू नका
की देव आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न नक्कीच करा तुम्ही, की या जगात माणूस आणि माणुसकी शिल्लक आहे की नाही, आपण माणूस नक्कीच जपत आहोत की नाही. मग तुम्ही माणसात याल आणि तुम्हाला सर्व माणसांमध्ये देव दिसायला लागेल. आणि मग तुम्हाला असं वाटेल की पहिले मला देव दिसत नव्हता, पण आता प्रत्येक कणाकणात मला देव दिसायला लागलाय. कितीही धन कमवा, पण ते सांभाळण्याजोगे तण आणि दान करण्याजोगे मन नसेल तर मग तो निर्धनच समजावा. हे एवढे लक्षात घ्या. म्हणून तेवढेच तुमचे जेवढे जास्त तुम्ही धन कमवाल त्यापैकी 5% तरी तुम्ही दानधर्म नक्कीच केला पाहिजे. संकट तुमच्यातली शक्ती व जिद्द पाहण्यासाठीच येत असतात, म्हणून संकटांना घाबरून चालणार नाही. नक्कीच तुम्ही संकटांना तोंड दिलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही विजय मिळवला पाहिजे. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट काही जात नाही, एवढं लक्षात घ्या. आणि संकट आल्याशिवाय डोळे काही उघडत नाही. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चूक झाल्यास थोडं नमलं ना तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं आणि नक्कीच आपल्याला चांगला मार्गही भेटू शकतो. आणि स्वामी नेहमी आपल्याला चांगला मार्ग दाखवण्यासाठीच तिथे बसलेले आहेत आणि ते आपल्याला नक्की चांगल्या मार्गाला सुद्धा लावतात. म्हणून स्वामींवरचा विश्वास अजिबात डगमगू देऊ नका आणि विश्वास पूर्ण ठेवा. खरं सांगायचं झालं ना तर माणूस तोंडाने एका सेकंदात माफ करून टाकतो, पण हृदयातून माफ करायला काळ संपतो, वेळ संपतो आणि वयही संपते तरी जमत नाही. त्यामुळे माफी मागावी लागेल अशी चूक अजिबात करू नका, कारण सॉरी बोलल्याने सगळ्या चुका माफ होत नसतात. एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे आणि मनात धरून ठेवलं पाहिजे. ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत ना तर तोडताना 10 वेळा विचार करतो. आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो, मग ती झाडे असोत किंवा नाती. म्हणून कुणाला किती तुम्ही इम्पॉर्टंट द्यायचा हे तुम्ही स्वतःला ठरवायचं आहे आणि त्यानुसारच तुम्ही माणसांसोबत बोलायचं आहे. नाहीतर तुमचा फायदा घेणारे या जगात भरपूर माणसं आहेत. घरात सोफा सेट असो, डिनर सेट असो किंवा टीव्ही सेट असो, मेकअप सेट असो, परंतु एक लक्षात ठेवा, तुमचा माइंडसेट नसेल ना तर मग आपण कुठेही सेट होऊ शकत नाही, हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणूनच सदैव प्रसन्न राहा आणि चांगल्या वृत्तीने जीवन जगा, किंवा नक्कीच तुमच्यावर देवावर विश्वास ठेवा आणि देवधर्मांनी कर्म पूर्णपणे पार पाडा. लोक काय म्हणतील हा विचार करत बसण्यापेक्षा प्रत्येकासाठी मी काहीतरी सांगू इच्छितोय. एखादी कथा सुखाची असो दुःखाची असो, समाज ती काही काळ चघळतोय, पण तेही किती काळ. मग चुंगम वरच साखरेचा आवरण संपेपर्यंत जिभेला रबर लागलं की समजाचा इंटरेस्ट संपतो आणि मग तो समाज तेवढी कळस सोसायचा आणि रबराचा चिवटपणा आपल्या जवळ हवा आणि खऱ्या प्रॉब्लेमातला हात घालण्याचा क्षण आला की मग समाज मागे सरकतो. म्हणून औषधाच्या गोळीवरचा कागद जसा आपण फेकून देतो तसा समाज दूर लोटला पाहिजे आणि आतली गोळी कडू असो वा चविष्ट ती आपल्यालाच पचवावी लागते. आणि सामर्थ्य मिळवायचं ते आपल्या हळूवार मनाला बळकट करण्यासाठी. एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवायचंय आणि मनापासून तुम्ही त्यात जिंकायचंय. माणसाने जास्त उड्या मारू नयेत. श्रीरामांना रात्री राज्य भेटणार होते, पण सकाळी वनवास भेटला तर तो देव होते आणि आपण तर माणसं आहोत. मग आपण समजून घेतले पाहिजे की आपल्यासोबत कधीही काही घडू शकते. त्यामुळे कधीही गर्व आणि अहंकार केला नाही पाहिजे आणि निमुटाने आपण जीवन जगले पाहिजे आणि चांगले जीवन अजून नक्कीच कसे होईल याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. खरं तर खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू अजिबात नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणते एवढं मात्र निश्चित आहे. नाटक सुरू होण्या अगोदर आणि संपल्यानंतरच टाळ्या वाजवणं खूप प्रेम आणि प्रतिसाद दिला जातो. माणसांच्या बाबतीतही अगदी तसंच होत असतं. जन्मा अगोदर प्रेम आणि मृत्यूनंतर भरभरून प्रतिसाद दिला जातो. म्हणून खरं तर मधल्या काळातच त्यांना जास्त गरज असते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, माणुसकी जपायला शिका आणि माणसंही जपायला शिका. म्हणून जेवढी जास्त तुम्ही माणसं जपली तेवढी जास्त तुम्हाला माणसंही कामात येता असतात. आणि फक्त ती ओळखून ते चांगले आहेत की नाही हे पारखून तुम्ही ते जपायला शिका. खूप स्वप्न तुटतात जे जेव्हा व्हायचंय ते होत नसतं. साऱ्या अपेक्षा इच्छा मातीमोल होतात. जे ठरवलं होतं ते काहीच होत नाही. साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडायला लागतात आणि अवघड आणि आवड निवड हा पर्याय उरत नाही. म्हणून अशा परिस्थितीत नक्कीच बहुतांश लोक डिप्रेस होतात आणि नकारात्मक विचारांच्या विळख्यात सापडतात. मात्र काही लोक असतात जे नेहमीच नक्कीच होप ठेवतात. त्यांना नेहमी वाटत असतं
की नक्की पुढे काहीतरी चांगलं होईल, वाईट वेळ निघून जाईल आणि सर्व स्वप्न इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. आणि असं घडतं. वाईट वेळ निघून जातो आणि थोडी वाईट वेळ पाहिली की सर्व सुख जुळीत नक्कीच येऊन पडतात. अपेक्षेपेक्षा जास्त भेटतं आणि निराश न होता थोडे प्रयत्न करत राहिलं की साऱ्या गोष्टी व्यवस्थित होतात. काही मनाविरुद्ध दिवस सोसले की मनासारखे दिवस आपोआपच नक्कीच आपल्याला येत असतात आणि ते येतीलही. एवढं मात्र निश्चित आहे, आयुष्य हे एकदाच आहे. मीपणा नको, सर्वांशी प्रेमाने राहायला हवे. सोनं वितळते की दागिने बनतात, माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झाले की पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची जागा आपोआप बनत असते. म्हणून नम्र व्हायला शिका. जेवढे जास्त तुम्ही नम्र व्हाल तेवढे जास्त माणसं तुम्ही जोडू शकाल आणि माणसांच्या मनामध्ये चांगलं तुम्ही घर नक्कीच करू शकाल. ज्या माणसांच्या गरजा कमी कमी असतात ती माणसे समाधानातच असतात. आपल्याला जे मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ते न मागता मिळणार आहे. आणि जे कधीच मिळणार नाही ते जग जग पछाडलं तरी मिळणार नाही. निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात आणि मागण्या. एवढं लक्षात घ्या. इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली तरी ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत टाकली पाहिजे. एवढं निर्मळ मनाने आणि सात्विक मनाने आपण देवाची भक्ती केली पाहिजे. आणि देवाची भक्ती करत असताना मनात आपला कसलाही कंचक नको किंवा कसलाही विचार नको. फक्त निर्मळ मन हवं आणि प्रेम हवं. जसं लहान मूल अगदी प्रेमाने आणि एकच चित्ताने खेळत असतं तसंच आपण भक्ती केली पाहिजे. मित्रांनो, सगळ्यांना एक दिवस या पृथ्वी तलावावरून जायचं आहे, म्हणून कशाचाही तुम्ही गर्व करू नका. या मृत्यूविषयी मी 2 शब्द आपल्याला सांगतो. आयुष्यात 2 मिनिटे सुद्धा कोणी माझ्याजवळ बसलं नव्हतं. आज सगळे माझ्याजवळ बसले होते. कोणी एक गिफ्ट सुद्धा मला कधी दिले नव्हते. आज फुलांवर फुले मिळत होती. एक साधा रुमाल सुद्धा कोणी मला दिला नव्हता. आज पांढरी शुभ्र कापडे एकावर एक मला दिली जात होती. 2 पावलं कोणी माझ्यासमोर चालायला तयार नव्हते. आज पूर्ण समाज माझ्याबरोबर चालत होता. आज मला कळाले मृत्यू किती सुंदर आहे. त्याने मी उगाच जगत होतो. म्हणून एक लक्षात घ्या, संकटकाळी प्रत्येकाच्या संकटात उभे राहा आणि कधीही तुम्ही माघार घेऊ नका. तेच तुमचं जीवन असतं आणि ते समजायला तुम्हाला नंतर मृत्यूनंतर कळायला लागतं. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ असतात. हे चांगले व वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले, मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते. बरं, पण त्याला हे समजत नाही ना की हा सर्व आपल्या जर कर्माचा परिणाम आहे आणि त्याला देव किंवा संत काय करतील बरं. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही. जो संतांच्या किंवा सद्गुरूंच्या मनापासून आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही, एवढे मात्र निश्चित आहे. आणि एक विचार तुमच्या समोर मांडतो ते बघा. दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटत असतं. म्हणून फक्त आपल्या संस्काराचा फरक असतो. हा खेळ संस्कार, समाज आणि मानसिक स्थितीत आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्यांचे हिसकावून खाणाऱ्यांचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही, एवढं मात्र निश्चित. म्हणून माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जात असते. ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. स्वभावाला औषध असतं, पण ते रोज घ्यायचं असतं. अधिरातला सोडून देणं आणि धीरानं घ्यायचं असतं. म्हणून संतापातला ताप सोडून मनातलं संत करायचं असतं. मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं. माझ्यातला मी सोडून तिच्यातला तिला जपायचं असतं. आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याचंही ऐकायचं असतं. एकाच दिवशी नाही तरी हळूहळू बदलायचं असतं. थोडं थोडं का होईना रोज प्रेम मात्र द्यायचं असतं. एकाचा राग दुसऱ्यावर न काढता समोरच्याला नक्कीच आपलं समजून घ्यायचं असतं आणि तरच नाती टिकत असतात आणि सर्व काही नीट पार पडत असतं. म्हणून समजणे आणि समजावणे फार महत्त्वाचे आहे. जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा.
आणि यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असे म्हणतात. म्हणून तुम्हाला हे चिरकाल टिकणार असतं. मग कष्टाची भाकर आपल्याला गोड लागली, लुटावे कुणाला कधीच कधीच जमले नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ होता, मुखवटा लावणे जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही. जीवन साधे सरळ आहे. भूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची मोठ बांधली आणि आजपर्यंत काही कमी पडलेच नाही. एवढे मात्र निश्चित आहे, वेळेचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळायला हवा. आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसांसाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं. मूर्ख माणसांसाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो. श्रीमंत माणसांसाठी विनोद आणि गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो, त्यांनी कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा उपयोग केला तर मग त्यांच्या आयुष्यात अर्थाची अदलाबदल व्हायला वेळ लागत नाही. कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रेतीच्या वाळूने भरलेलं असतं आणि वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असेना, आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठीच बदलतात आणि मग ते वेगवेगळे होत असतात. म्हणून तुम्ही निश्चितपणे जगायला हवं आणि आयुष्याचं गणित आणि वेळेचा सदुपयोग करून तुम्ही जीवन नक्कीच जगलं पाहिजे. माणूस म्हणून जगणं यात वेगळं काय असतं? हो, माणुसकीचं जी सगळ्यांना दुःखात थोडं सामील होणं, प्रत्येकाच्या आनंदात आनंदाने सहभागी होणं, इतरांच्या विचारांशी आपले विचार जुळवणं, परोपकाराच्या कृतीतून जीवन सार्थ करणं, अहंकाराच्या पुढ्यात नम्रतेने मात करणं, तत्व माझी माझी न करता पंचतत्वांना आठवणं. कितीही जगलास राजा तरी सोपं नाही देहाला कृत्यार्थ करणं. खूप जन्मानंतर असतं हा नर देह प्राप्त होणं आणि देह गणपतीचं तो मातीचा त्याचा अटळ आहे विसर्जन होणं. या जगात देव बनणं सोपं पण कठीण आहे माणूस होणं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या मनामध्ये नेहमी माणुसकी तुम्ही जपून ठेवली पाहिजे आणि जेवढी जास्त तुम्ही माणुसकी जपून ठेवाल तेवढे जास्त तुम्हाला या प्रकृतीमधून फळे मिळत जातील आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होत जाईल. म्हणून माणुसकी जेवढी जास्त जपली तेवढे जास्त तुम्ही माणूस जोडाल आणि सर्व काही तुम्हाला चांगलं आणि नीट दिसू लागेल आणि प्रकृती तुम्हाला अगदी चांगली दिसू लागेल. कोणत्याही कृतीमध्ये आणि कृतीमागे कपट नसेल तर तो गुन्हा नाही. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे, पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला बर्बाद करा आणि तुमचं भरून न येणारं आयुष्यातून उठणारे एखादं कृत्य दुसऱ्या माणसांकडून झालं, पण तसं व्हावं हा त्यांचा हेतू नव्हता, उद्दिष्ट नव्हतं याची खात्री पटली तर त्याला नक्कीच तुम्ही क्षमा केली पाहिजे आणि आयुष्यात तुम्ही क्षमा करायला शिकलं पाहिजे. प्रत्येक छोट्या मोठ्या अवदासींना मागे एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पारा आहे तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादाने कोणती शांती मिळणार सांगा बरं. आणि औदिष्ट्यांचं कमी कसं होणार? अहंकाराने मन काठोकाठ भरलेलं असेल तर आशीर्वादाने आत उतरायचं कसं? भांड रिकामं व्हावं तर तो भरता येईल. कवी शांताराम आठवले यांनी एका ओळीत ते सांगितलं आहे, जो असला तो अमृत प्यायला आणि जो अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे संपला की स्वास्थ्य आणि आनंदा व्यतिरिक्त उरतं आपल्या शांततेच्या आड आपण स्वतःच येतो आणि हा अडथळा दूर होणं महत्वाचं आहे. कबीर यालाच सहजायोग असे म्हणतात आणि हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो त्या तुम्ही निवांत ऐका. नक्कीच तुम्हाला खरोखरच छान वाटेल आणि नवीन आयुष्यामध्ये डोकावल्यासारखं वाटेल. कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतःवर 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच तुम्ही खात्री केली पाहिजे. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकत असते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. मग वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात. निवड आपलीच आहे. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. जे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल हे नक्कीच सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं अजिबात तुटत नाही. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काहीही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून आहे. म्हणून मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही. याला जीवन असे म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून,
कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहिती नाही आहे. म्हणून तुम्ही नेहमी आनंदी आणि हसत खेळत राहिले पाहिजे. तरच जीवनाचा अर्थ आणि जगण्याचा अर्थ आपल्याला कळत असतो. स्वतःला शहाणं समजणाऱ्या माणसांची या जगात एवढी गर्दी झाली आहे की तुम्हाला शहाणं म्हणून मिरवायचं असेल तर शहाण्यांनी मान्य केलेलं वेडेपण पांघरावं लागेल. पण तुम्हाला जर विशिष्ट ठरवायचं असेल तर स्वतःचा वेगळा मार्ग शोधावा लागेल आणि तो मार्ग साहजिकच समाजमान्य मार्गापेक्षा वेगळा असायला लागेल. आणि हा मार्ग शोधण्याची वेळ आता नक्कीच तुमच्यावर आली आहे आणि ती वेळ तुम्ही नक्कीच त्याचं सोनं केलं पाहिजे. स्वप्न तशीच असतात, ती तशीच ठेवावीत. स्वप्नांचे रंग मोजता येत नाहीत, स्वप्नांची छायाचित्र म्हणून आहेत. छायाचित्र सप्तरंगात कोणता येतात आणि रंगांनी ओथंबलेली छायाचित्र थोड्याच वेळात जुनी का वाटतात आणि स्वप्न कायम टवटवीत का वाटतात? तर स्वप्नात एक जास्तीचा रंग असतो आणि त्याचं नाव अंतरंग असतं, एवढं मात्र निश्चित. म्हणूनच तुम्ही कोणताही प्रयत्न करण्याच्या वेळी तुम्ही स्वतःला पुश केलं पाहिजे आणि पुढे ढकललं पाहिजे. तेव्हा तुम्हाला आपोआपच चांगल्या गोष्टी ह्या मिळत जातात. जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आरसा नाही फोडत तर तो डाग साफ करतो. तसेच एखाद्याने आपल्यातील नक्कीच दोष दाखवून दिले तर आपण त्याची साथ सोडायची नसते, तर ती दोष दूर करण्याचा प्रयत्न करून यशस्वी जीवन जगायचे असते. कारण आपल्यातील दोष तोच दाखवतो जो आपल्याला खूप जवळ ओळखत असतो आणि तो आपल्याला सर्व काही दाखवत असतो, पण ते आपल्याला वाईट वाटत असते. असे कधीही तुम्ही करू नये, एवढं मात्र निश्चित आहे. मनासारखी गोष्ट होण्यात मनाचा समाधान होत नाही. काहीतरी वाईट घडणार असतं, मनात आलं की बुद्धी काम करायला लागते. आणि निर्बुद्ध माणसाला सुद्धा स्वतःच्या बुद्धीचा गर्व असतो, ज्याच्या कुवतीप्रमाणे तो जो बुद्धी चालवतो आणि दुष्ट म्हणणारा आणखीन दुष्ट होतो. लबाड माणूस जास्त लबाडा कारस्थान रचायला लागतो, तर मग सरळ स्वभावाची माणसं जास्त प्रखर आणि अधिक स्पष्ट व्यक्ती अधिक पडखंड नक्कीच म्हणत असतात. म्हणून माणसाला जन्माला घालण्यामागे त्याला छळावं अशीच काही नियतीची इच्छा नसते. ती प्रत्येकाला काही ना काहीतरी देते, बाकीचं आपण मिळवायचं असतं. दिवसाचे 11 तास हे हात जर राबले तर 1 तास नियतीकडे काही मागण्यासाठी पसरण्याचा त्यांना हक्क आहे आणि आपणही नियतीला मदत करायची असते. मग काही कमी पडत नाही. हे हात मदतीसाठी आहेत सगळ्यांच्या, म्हणून प्रत्येकाला तुम्ही नक्कीच या हातांनी मदत केली पाहिजे. माणूस आयुष्यभर वेगवेगळे मुखवटे वापरतो. स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समाजात त्याची जी प्रतिमा तयार झाली आहे ती प्रतिमा अभंग राहावी आणि अथंग राहावी यासाठी धडपडतो. स्वतःच्या निर्माण केलेल्या प्रतिमेच्या मोहातून तो ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी त्याची आणि जीवनाची पहिल्यांदा नक्कीच भेट होईल आणि त्याला सर्व काही कळेल. देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआपच सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो व वेळ असो. ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते, तीच माणसे आपली असतात आणि बाकी फक्त जग आहे, एवढं लक्षात ठेवा. देवाने आपल्या शरीराची रचना अशी केली आहे की आपण स्वतःची पाठही ठोकू शकत नाही आणि स्वतःला लातही मारू शकत नाही. म्हणूनच तर माणसातले तर चिंतकाची आणि निंदकाची नेहमीच आवश्यकता असते. तेव्हाच त्यांच्यामध्ये भरपूर काही बदल दिसू लागतात आणि बदल होत असतात. प्रवास आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मापासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नाही. अनेक उन्हाळे पावसाळे पाहायला मिळतात या प्रवासात. काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात तर काही कायमचा धडा शिकवून जातात. काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात तर काही जाणून बुजून, पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने अर्धवटच राहून जातात. अशा या प्रवासाच्या पुस्तकात काही पानं नकळत जोडली जातात तर मग काही कोरीच राहून जातात आणि मग शेवटी या कोऱ्या कागदांचे तयार होते फक्त वेगळेच पुस्तक, ज्याला आपण नाव देतो आयुष्याचे पुस्तक. मित्रांनो, जीवनाबद्दल मीही विचार करतो तेव्हा माझा संदर्भ मला सापडत नाही. अनेक माणसं अनेक गोष्टी सुख शोधत असतात, परंतु मला कशातच अंतिम सुख शांती दिसत नाही. घटनांचे अर्थ लागत नाही आणि या धावपळीचे अर्थ कळत नाही. आपण कोण, आपल्याला जगण्याचा हेतू काय, आपली नाती विचार महत्वाकांक्षे यांचे ओझे उरावर घेऊन जन्मभर का वणवण करायचे हे कळत नाही. अर्थात या प्रश्नांची उत्तरे माहीत नाहीत हे मला माहिती आहे. ही परंपरा आहे, हे असेच चालते, याला काहीच इलाज नाही. सगळ्यांना गौतम बुद्धाप्रमाणे अंतिम ज्ञानप्राप्ती होणार नाही. तरी या प्रश्नाचे डंख कधी कधी मनाला अस्वस्थ करून सोडतात आणि जीवनाची क्षणभंगुरता, नश्वरता मनात एका प्रकारची उदास खिन्नता निर्माण करते
आणि आपले जीवन हे पोकळ शून्य वाटू लागते. तरी मी अनेक गोष्टीत रस घेतो. काव्य, संगीत, साहित्य, खेळ व मित्र या सगळ्यात नक्कीच असून नसल्यासारखा असतो. म्हणून जीवनाची मजा तुम्ही पुरेपूर घेतली पाहिजे आणि पुरेपूर आनंदित तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे. आयुष्य नक्कीच जपण्याचे आणि जगण्याचे सोपे गणित आहे. जिथे आपली कदर नाही तिथे तुम्ही कधीच जायचे नसते. जे आपल्याला पचत नाही ते कधीच खायचे नसते. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. आणि जे एकदा एखादा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचं नाही. आणि कितीही संकटे आली तरी कोणालाही तुम्ही घाबरायचं नाही. एवढं मात्र निश्चित आहे, माणसांची माणसाबद्दल मतं कशी तयार होतात हे पाहणं मोठं मजेचं असतं. स्वतःच्या अनुभवावरून ठाम निष्कर्ष काढण्याची परिपक्वता प्रत्येकाला निरनिराळ्या वयात येत असेल. पण प्रारंभीच्या काळात ही मतं बनवण्याचं काम घरातील मोठी माणसं करत असतात. पाहुण्यांची पाठ वळल्याबरोबर ते ज्यांच्याबद्दल बोललं जातं किंवा ती व्यक्ती मागे जे वातावरण निर्माण करून जाते त्यावरून लहान मुलांची मतं बनवतात. आणि एवढं मात्र निश्चित आहे, म्हणून आपल्या वागण्यातील आपण नक्कीच बदल केले पाहिजे आणि त्यातून दुसरे काय शिकतात याच्याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे. आणि तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे. नाहीतर सगळं जन्म तुमचा व्यर्थ आहे. नाही म्हणण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं, ते आपण उपभोगत नाही. आपले आयुष्य देणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टी आपण नाही का म्हणत नाही. न पटणाऱ्या न पेलणाऱ्या गोष्टी आपण का स्वीकारतो. आपण दुसऱ्याला आपल्यावर अतिक्रमण करू देतो. जेव्हा आपल्याला त्याचा वीर येतो तेव्हा उशीर झालेला असतो आणि जेव्हा आपल्याला त्याची चटक लागते तेव्हा इतरांचा इंटरेस्ट आपल्यातून मग संपलेला असतो. समजून घ्या, या गोष्टी कोणताही डॉक्टर तुम्हाला आरोग्यदायी नाही बनवू शकत. कोणताही फिटनेस ट्रेनर तुम्हाला तंदुरुस्त नाही बनवू शकत. कोणताही शिक्षक तुम्हाला इंटेलिजंट नाही बनवू शकत. कोणताही गुरु तुम्हाला यशस्वी बनवू शकत नाही. कोणताही श्रीमंत व्यक्ती तुम्हाला श्रीमंत नाही बनवू शकत. म्हणून सर्वजण तुम्हाला सल्ला देऊ शकतात, पण मेहनत तर तुम्हाला स्वतःलाच घ्यावी लागेल. एवढं मात्र निश्चित आहे आणि हे तुम्ही लक्षात घेऊन चाललं पाहिजे. रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते, पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही. म्हणून कोणाला इतका पण त्रास तुम्ही देऊ नका की ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघत राहू. स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठी आरशाची मदत घ्यावी लागते. आरसा इतक्या विश्वासू दृष्टी जगात दुसरा कोणी नाही. आपण आरसा व्हायचं, त्यात मनाचं प्रतिबिंब पाहायचं. क्रोध, स्पर्धा, हेवा, मत्सर, प्रेम सगळी रूप पाहायची. आपण आपल्या मनाचं दृष्टी व्हायचं आणि अफरातफर करायची. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, मन खरं तर प्रकट होतं. बायको, मुलगा, आईबाप सगळी नाती स्पष्ट होतात. कोणी किती जागा अडवली आहे हे नक्कीच तुम्ही पाहायला हवं. ओठात एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं. आपण जसे आहोत तसंच बाहेर तुम्हाला दिसायचं असतं. वाईट असलं तरी स्पष्ट मत तुम्ही मांडायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं. विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, विचारांची परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं नक्कीच चांगलं लक्षण आहे. म्हणून आता चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये. एवढे मात्र निश्चित तुम्ही केले पाहिजे. आणि तसेच जीवनातही वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर तुम्ही जाऊ नये आणि वाईट मार्गाला तुम्ही काहीही करू नये. एवढं मात्र निश्चित आहे. नातं सुंदर असण्यापेक्षा पक्क असावं, जिथे हक्काचे सुख आणि दुःख वाटता यावं. कुणाच्या सांगण्याने तुटणार नसावं. विश्वासाने भरलेलं असावं. संकटकाळी धावून येणारं असावं. आनंदाच्या वेळी जळणारं नसावं. शिवप्रसंगी शोभा वाढणारं असावं आणि जीवाला जीव लावणारं असावं. नातं हे कसं असावं आणि ते तुम्ही टिकवायला नक्कीच पाहिजे. मैत्रीमध्ये ना खरं तर ना खोटं, अशी मैत्रीमध्ये ना माझं ना तुझं असतं. कुठल्याही पारड्यात तिला तोल मैत्रीचं पारडं नेहमी जडच असतं. मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते. मैत्री सुंदर किंवा कुरूप नसते. कुठल्याही क्षणी पहा, मैत्री फक्त मैत्रीच असते. रक्ताच्या नात्यांचं मला काही माहीत नाही, पण मैत्रीच्या नात्यांमध्ये प्राण असतो. म्हणूनच कदाचित रक्तांची नाती मरतात, पण मैत्रीची नाती सदैव टिकून राहत असतात आणि ती शेवटपर्यंत टिकत असतात. तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद नक्कीच तुम्ही समजला पाहिजे. तुमची कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा तुम्ही अगदी मनापासून समजली पाहिजे. तुमच्यावर कोणी खोटे नाटे आरोप करत असेल तर ती तुमच्या सत्तेची ताकद समजली पाहिजे.
तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्या इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजले पाहिजे. अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ते तुमच्या मार्गाची साफसफाई समजली पाहिजे. उगाच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातला नम्रतेचा विजय समजला पाहिजे. तुमच्या नक्कीच सदवर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजले पाहिजे आणि योग्य मार्गावरच तुम्ही नक्कीच चालले पाहिजे. आणि योग्य मार्गावर चालत असताना तुम्ही स्वामींची भक्ती केली पाहिजे आणि स्वामींचे नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आमच्यावर तुमची कृपा अशीच राहू द्या असं नक्कीच टाईप करा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जसा विचार करत जाल ना तसं तुमचं जीवन हे बदलत जाईल. तुम्ही जर नकारात्मक विचार करत असाल तर तुमचं जीवन हे नकारात्मकतेच्या रस्त्यावर जात जाईल आणि मग तुम्हाला काहीही कळणार नाही. त्यामुळं तुम्ही नेहमीच सकारात्मक विचार आणि चांगले विचार हे केलेच पाहिजे. जेवढे जास्त तुम्ही चांगले विचार कराल तेवढे जास्त तुम्ही चांगल्या मार्गाला लागाल आणि तुमच्या मार्गाला चांगली लोक येतील आणि चांगली लोक तुमच्या वाट्याला येतील, हे लक्षात घ्या. म्हणून यशाची कल्पना कशी करावी हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ईश्वर त्याच्या कार्यात नेहमीच यशस्वी होतो. मनुष्यालाही यश मिळू शकतं कारण मनुष्यामध्ये ईश्वर असतो आणि सर्व ईश्वरीय गुण आणि शक्ती त्यांच्यामध्ये सामावलेल्या असतात. तुम्ही जिंकण्यासाठी, जीवनात विजय होण्यासाठी, संकटावर मात करण्यासाठी जन्माला आला आहात. ईश्वरी बुद्धिमत्ता, ज्ञान आणि सामर्थ्य तुमच्या आत याच एका प्रतीक्षेत असतात की केव्हा तुम्ही त्यांना मुक्त कराल आणि तुमच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी त्यांची मदत घ्याल. म्हणून लक्षात ठेवा, यशाच्या कल्पनेतच यशाचे सर्व घटक सामावलेले असतात. मनुष्याचं यश हा शब्द श्रद्धेनं आणि विश्वासानं स्वतःशी पुन्हा पुन्हा उच्चारला तर माणसाचं अंतर्मन त्याला वास्तव म्हणून स्वीकारतं. आता यश मिळवण्यातच एक अलौकिक बंधन त्याच्यावर पडतं. म्हणून आपल्याला आपली धारणा आणि आपली मतं तर व्यक्त करावी लागतात. तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे हे जाणून घेणं हाच यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग आहे. तुम्हाला तुमची योग्य जागा ठाऊक नसेल किंवा तुम्हाला नेमकं काय करायचं आहे माहिती नसेल तर तुम्ही अंतर्मनाकडून मार्गदर्शन घेऊ शकता. अंतर्मन तुम्हाला प्रतिसाद देईल आणि परिणामी तुम्हाला एका विशिष्ट क्षेत्राची ओढ किंवा आवड जाणवायला लागेल. म्हणून तुमचं अंतर्मन तुमच्या विचारांना प्रतिसाद देतं. या मनाला काही वेळा अलौकिक मन असंही म्हटलं जातं. ते एका सुप्त बुद्धीला कार्यरत करतं आणि मग यशासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी मनुष्याकडे आकर्षित करून आणण्याचं काम ती बुद्धी करते. म्हणून मनुष्यानं आपल्या आवडीच्याच गोष्टी कराव्यात आणि तुम्ही आनंदी असाल तर कुठल्याही कार्यात यशस्वी होऊ शकता. तुमच्यामध्ये एक रचनात्मक शक्ती आहे हे सत्य स्वीकारा. ही तुमची पक्की धारणा बनू द्या आणि असीम शक्ती तुमच्या विचारांना प्रतिसाद आणि प्रतिक्रिया देत राहते आणि देते. हे तत्व जाणल्यानं, समजल्यानं आणि वापरल्यानं मनातील शंका, भीती आणि चिंता हे हळूहळू लयाला जातात. उदाहरणार्थ, कायम अपयशाचा विचार करणारा मनुष्य तसल्या विचारांनी अपयशच आकर्षित करेल. अपयशाचा विचार ही जणू अपयश मिळवण्याची विनंती आहे असं अंतर्मनाला वाटेल, कारण त्या मनुष्यानं सदैव केवळ अपयशाचं चित्र रंगवलेलं असतं. म्हणून अंतर्मन व्यक्तिगत निवड करू शकत नाही, ती त्या व्यक्तीलाच करावी लागते. म्हणून माझा एक व्यापारी मित्र सदैव म्हणतो आहे, असं लेखक म्हणत आहेत, की मी नेहमी बेरीज करतो, वजाबाकी कधीच नाही. म्हणून अर्थ हा की यश म्हणजे बेरीजेचं चिन्ह आहे. म्हणून तुमच्या विकासाची, संपत्ती आणि शक्तीची, ज्ञानाची, श्रद्धेची तसेच बुद्धीची बेरीज करत चला. जीवन ही एक बेरीज आहे. म्हणून तुम्ही नक्कीच मृत्यू म्हणजे वजाबाकी, उत्तम, उद्दांत, सुंदर आणि ईश्वरीय गोष्टींची कल्पना करून तुम्ही जीवनात भर घालता. म्हणून मग तुम्हाला यश मिळतच राहतं. म्हणून तुम्ही परिस्थितीचे किंवा वातावरणाचे गुलाम असता आणि कधीच नसता. म्हणून तुम्ही तर परिस्थितीचे स्वामी असता, पण सध्याच्या स्थितीत शरण गेलास तर तुम्ही परिस्थितीचे बळी ठराल आणि तुम्हाला तुमचे विचार बदलात तशी तुमची परिस्थिती नक्कीच बदलते. म्हणून ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आता तुम्ही तुमचे विचार बदलले म्हणजे तुमची परिस्थिती आपोआप बदलत असते आणि ती परिस्थिती आपोआप बदलली की तुमच्यामध्ये सर्व काही नक्कीच भारी गोष्टी घडत असतात आणि त्या गोष्टी तुम्ही नक्कीच बदल घडवून आणू शकता. फक्त ते तुमच्यामध्ये ते असलं पाहिजे आणि ते धैर्य असलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, एका चित्रपट अभिनेत्याने एकदा मला सांगितलं, असं लेखक म्हणत आहेत, तो फारसा शिकलेला नव्हता, पण लहानपणापासून एक यशस्वी चित्रपट अभिनेता बनण्याचं त्याचं स्वप्न होतं. तो म्हणाला,
मी भलेही गवत खुरपत असेल, गायींना घरी घेऊन येत असेल किंवा त्यांचं दूध काढत असेल, पण मी सदैव एका कल्पनेत रममाण असायचो की माझं नाव एका मोठ्या चित्रपटगृहात मोठ्या अक्षरांमध्ये झळकतंय. मी कित्येक वर्ष हा क्रम चालू ठेवला. अखेर घरातून पळून जाऊन मी चित्रपट क्षेत्रात छोटी मोठी कामं मिळवायला लागलो आणि शेवटी तो दिवस खरोखर आला जेव्हा माझं नाव मोठ्यातल्या अक्षरांमध्ये झळकत असल्याचं मी पाहिलं. मी लहानपणी जशी कल्पना करायचो ना, अगदी तसंच मग तो पुढे म्हणाला, कल्पना शक्तीच्या सामर्थ्यानं यश कसं मिळतं ते मी जाणतो. तुमच्यासाठी यशाचा अर्थ काय आहे? तुमच्या नातेसंबंधांमध्ये तुम्हाला निश्चितपणे यशस्वी व्हायचं असतं आणि तुमच्या नोकरीत किंवा मग तुमच्या व्यवसायात तुम्हाला देदीप्यमान कामगिरी करायची असते. तुम्हाला एक सुंदर घर हवं असतं आणि सुखासमाधानानं जगण्याची पैसा हवा असतो. म्हणून तुमच्या आतल्या वैश्विक शक्तीच्या संपर्कात राहण्यासाठीच्या तुमच्या प्रार्थनेचं फळ मिळवायचं असतं. तुम्हाला जे करायचं ते प्रत्यक्षात करत असल्याची, तुम्हाला जे हवंय ते वास्तवात असल्याची कल्पना करा. कल्पना शक्तीला चालना द्या आणि तुम्ही यशस्वी झाल्याच्या कल्पनेत तल्लीन व्हा. जाणीवेच्या ही अवस्था वारंवार जगा आणि त्या अवस्थेची सवय जडून घ्या. मग तुम्हाला दिसेल की तुमची स्वप्न फलद्रूप होण्याकडे तुमची वाटचाल होते आणि यशाची आणि समाधानाची भावना ओरात घेऊनच रोज रात्री झोपी जा. अशा प्रकारे मग एक दिवस यशाची कल्पना तुमच्या अंतर्मनात रुजेल. माझ्या ओळखीचा एक कारकून आहे. तो परवानाधारक औषध विक्रेता आहे. त्याला सप्ताहाचे $40 मिळतात असं ते म्हणत आहेत आणि अधिक विक्रेतीवरचं कमिशन मिळतं असं लेखक म्हणतात. म्हणून वर्षानंतर त्याला मला सांगितलं की मला निवृत्ती वेतन मिळेल आणि मी निवृत्त होईन. मी म्हटलं, तू स्वतःचं दुकान का थाटच नाहीस? इथून नीट निघ आणि तुझी दृष्टी उंचाव आणि मुलांसाठी मोठी स्वप्न बघ. कदाचित तुझ्या मुलाला डॉक्टर बनायचं असेल किंवा तुझ्या मुलीला संगीतकार व्हायची इच्छा असेल. तो उत्तरला की त्यांच्याकडे अजिबात पैसा नव्हता. पण मग हळूहळू त्याला हे सत्य उमजायला लागलं की तो ज्याला वास्तव समजेल ते प्रत्यक्षात होईल. आणि तुमच्या उद्दिष्टांच्या दिशेनं पहिलं पाऊल म्हणजे कल्पनेच्या मनात जन्म, दुसरं पाऊल म्हणजे त्या कल्पनेचं प्रकटीकरण. आणि तो स्वतःचं दुकान चालवत असल्याची कल्पना करायला लागला आणि त्यानं त्यात मनपूर्वक भाग घेणं सुरू केलं. म्हणून तो बाटल्या रचून ठेवायचा, औषध वाटप करायचा आणि त्यांचं दुकानात कित्येक कारकून ग्राहकांना सेवा देत असल्याची कल्पना करायचा. बँक खात्यात भरपूर पैसे असल्याची त्यानं कल्पनेत पाहिलं. म्हणून तो त्या काल्पनिक दुकानात काम करायला लागला. ती भूमिका तो एखाद्या कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे जगायला लागला. आणि मग या कारकुनानं स्वतःला पूर्णपणे या कल्पनेत वाहून घेतलं आणि त्याच्या कल्पनेतलं दुकान खरोखर त्याच्या झाल्याप्रमाणेच तो जगायला लागला आणि नक्कीच वागायला लागला. आणि त्याप्रमाणे त्यासोबत चांगल्या गोष्टी ह्या घडायला लागल्या. म्हणून याच्या पुढचा भाग मजेदार आहे. नोकरी सोडून तो औषधी दुकानांच्या एका मोठ्या साखळीमध्ये दाखल झाला. तिथं व्यवस्थापक बनला आणि मग जिल्हा व्यवस्थापक बनला. स्वतःचे औषधी दुकान सुरू करणे इतपत पैसे 4 वर्षात त्यानं कमावले. त्या दुकानाला तो स्वप्नातलं दुकान म्हणायला लागला आणि ते अगदी मी माझ्या कल्पनेत पाहिलेलंच दुकान होतं. तो म्हणाला. म्हणून तो त्याच्या क्षेत्रात यशस्वी होऊन सुखी झाला. मनात सदैव श्रद्धेची आणि सर्वोत्तमाची अपेक्षा बाळगणाऱ्या व्यक्तीला यशस्वी होण्यापासून आणि जीवनात पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. याउलट जी व्यक्ती सदा निराश, नाराज, आजारी आणि दुर्मुखलेली असते ती केवळ अपयशच आकर्षित करत राहते. भय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ईश्वरीय मदतीवरचा अविश्वास होय. म्हणजेच श्रद्धेची जागा चुकली. चुकीच्या गोष्टीवरची श्रद्धा म्हणजे भीती, अभावाची श्रद्धा आणि मनुष्याचं भय नक्कीच करण्यात हात आखडला घेतला तर जात आहे. आणि या भावनेवरची श्रद्धा म्हणजेच भीती आहे. म्हणून पुत्रा, मी सदैव तुझ्या सोबत असतो आणि माझ्याकडचं सर्व काही तुझंच आहे. आणि नक्कीच हे वचन नेहमी स्मरणात ठेवा. तुम्हाला निकडीच्या असणाऱ्या साऱ्या गोष्टी अदृश्यात आहेत. तुम्हाला जरुरीच्या असलेल्या साऱ्या गोष्टी अमूर्त आहेत असंही म्हटलं नक्कीच जाऊ शकतं. आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुम्ही सध्या आहात त्यापेक्षा मोठी बनण्याची आकांक्षा तुम्हाला असली पाहिजे हे लक्षात घ्या. आणि अगोदर आकांक्षा येते आणि मग तुम्हाला हवं ते सारं प्रत्यक्षात आणण्याची क्षमता बाळगणाऱ्या आंतरिक शक्तीची जाणीव तुम्हाला होते. अंतर्मन हे तुमच्या साऱ्या इच्छा पूर्ण करण्याचं माध्यम आहे आणि नेहमीच्या सवयींचे विचार, भावना, मत आणि धारणा यांद्वारे तुम्ही अंतर्मनाला नक्कीच आदेश देत असता. जागरूक मनाच्या आदेशाचं पालन अंतर्मन करतं. नकारात्मक विचारांना जाणीवपूर्वक दूर ठेवलं तर ते विचार तुमच्या अंतर्मनाला प्रभावित करू शकणार नाहीत आणि तुमच्या प्रतिकारशक्ती तयार होईल. म्हणून उदाहरणार्थ मी आरोग्यवान असलो असतो
तर माझ्या व्यवसायात मी कितीतरी यशस्वी अधिक झालो असतो असं तुम्ही म्हणत असाल, तर हे जाणून घ्या की तुमचं शरीर हे तुमच्या मनाचं प्रकटीकरण आहे. अंतर्मन शरीराला घडवतं आणि त्याची सर्व अत्यावश्यक कार्य नियंत्रित करतं. अंतर्मनातील कुठलीही कल्पना किंवा विचारधारा बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या बाह्य मनाकडे आहे. हे तुम्हाला समजलं तर तुम्ही आरोग्याची कल्पना तुमच्या अंतर्मनावर ठसवू शकता. इथं ठाम धारणा आणि प्रामाणिक विश्वास आवश्यक असतात. सकारात्मक वाक्यांचा नेमका ठसा अंतर्मनावर उमटतो. हे साध्य करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शिस्तबद्ध रीतीनं किंवा वैज्ञानिक पद्धतीनं कल्पना करणं आहे. आणि म्हणून उदाहरणार्थ समजा तुमचा गुडघा सुजलेला असेल आणि तुम्ही लंगडत असाल, तर अशी कल्पना करा की तुम्ही त्याच साऱ्या गोष्टी करत आहात ज्या तुम्ही एकदम तंदुरुस्त असताना केल्या असत्या. तुम्ही म्हणू शकता की मी बसमध्ये बसून फिरायला जाईल, मित्रांना भेटेन, घोडेस्वारी करेन, पोहायला जाईन किंवा गिर्यारोहण करेल. तुम्ही प्रथम कल्पनेत या मानसिक प्रवासाला निघा आणि तो जितका वास्तविक आणि साहजिक करता येईल तितका करा. असे मानसिक प्रवास सतत करत राहा आणि तुम्हाला माहित आहे की आत्मप्रेरणा तुमचीच असते. सर्व प्रकारचे बदल अगोदर मनात किंवा जाणीवेत होतात आणि मगच ते भौतिक स्तरावर पोहोचत असतात. आणि म्हणून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आणि म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं की खुर्ची स्वतःहून हलत नाही, तुम्ही तिला सरकवता. हेच तुमच्या शरीरालाही लागू आहे. तुम्ही बरे झाल्यानंतर जे काही कराल ते तुम्ही मनात करत राहा. या आंतरिक हालचालीच्या प्रतिमेनुसार तुमचं शरीर घडवलं जाईल. आणि उत्तम आरोग्यासाठी एक सुंदर प्रार्थना पुढे दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या माझ्या परिचयाच्या एका व्याख्यानात त्याच्या श्री प्रार्थना वापरून स्वतःला बरं केलाय. तो मनानं आणि शरीरानं पूर्णपणे तणावमुक्त होऊन दिवसातून अनेकदा स्वतःशी शांतपणे आणि धीमेपणाने बोलत असे. ईश्वराची अचूकता माझ्याकडे वाटे प्रकटत आहे. आरोग्याची कल्पना माझ्या अंतर्मनाला व्यापून टाकत आहे. ईश्वरानं बनवलेली माझी प्रतिमा सुदृढ शरीराची आहे. ईश्वराच्या मनात असलेल्या या सुदृढ प्रतिमेबरोबर माझं अंतर्मन माझ्या शरीराला घडवत आहे. आणि अंतर्मनाला उत्तम आरोग्याची कल्पना समजावून देण्याचा हा साधा सोपा मार्ग आहे. म्हणून तुम्हाला यश मिळवण्याखेरीज राहू शकत नाही. हे समजून उमजून घेतल्याचं नक्कीच तुमचा आत्मविश्वास बळावतो आणि सर्व अडथळे पार करून देणारी ही आत्मिक शक्ती तुमच्या हाकेला ओ देऊन धावत येईल. आणि याची खात्री बाळगा, तुम्हाला जे साध्य करायचं आहे ते तुम्ही खचितच साध्य करू शकता याची खात्री बाळगा. आणि हा सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे आत्मविश्वास आहे. म्हणून देवाने म्हटलेलं आहे, तुमची जशी श्रद्धा असेल तसं घडेल. ईश्वरावर श्रद्धा असणं म्हणजे सर्वव्यापी, सर्वज्ञानी, सर्व शक्तिमान, प्रेममय आणि प्रकाशमय, सौंदर्यमय, जीवनमय आणि संकटाच्या घडीत मदतीला धावून येणारी अशी एकमेव आत्मिक शक्ती असल्याची जाणीव असणं, ही ईश्वरीय शक्ती तुमच्या विचारांना प्रतिसाद देते. हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. आणि ईश्वर हा अशांत मनतांत राहणारा कुणी दाढीवाला आहे अशी कल्पना सोडून द्या. ईश्वर हे मनुष्यातलं तत्व आहे. ईश्वर हे मनुष्याचं जीवन आहे. आपल्यातला ईश्वर समजू शकत नाही कारण आपलं सीमित मन हे असीम बाबीला समजू शकत नाही. उदाहरणार्थ, तुमचं बाह्य मन आणि अंतर्मन या ईश्वरी प्रतिमा आहेत, ती साधनं आहेत. आणि ईश्वर म्हणजे निरपेक्ष सुख, चिरंतर सौहार्द आणि अवर्णनीय सौंदर्य. ईश्वर म्हणजे अमर्याद बुद्धिमत्ता, असीम प्रेम आणि अनंत ज्ञान आहे. ही आणि अशी ईश्वराची गुणवैशिष्ट्य असतात. जीवनसागरात तुम्हाला निर्मिकानं वाऱ्यावर सोडून दिलेले नाही. त्याचं अस्तित्व आणि सामर्थ्य तुमच्या आत आहे. तुमच्यातल्या ईश्वरीय तत्वाचं ज्ञान किंवा जाणीव होणं या यशासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. म्हणून तुमची गुणवत्ता विकसित करा, त्या गुणांचा उपयोग करून घ्या. ते ईश्वर दत्त आहेत. तमो तुमच्यातल्या त्या क्षमतांना आणि शक्तींना निरंतर विकासाची गरज असते. तुम्ही मनानं आत्ता काय आदेश देत आहात आणि तुमच्या आंतरिक संवादाचं आंतरिक संभाषण आणि निरुद्देश मनोवस्थेत स्वरूप काय असतं आणि मनुष्याला त्यानं बोलावलेल्या प्रत्येक शब्दाचा हिशोब द्यावा लागणार आहे. शंका, भय, चिंता आणि काळजी हे निरुद्देश शब्द आहेत आणि ते तुमच्या संभाषणात असतील तर तुम्ही मनाला काही निश्चित सकारात्मक आदेश देत नाही आहात, कारण तुम्हाला काय साध्य करायचं आहे हे नेमकेपणाने ठसत नाही. भय आणि चिंता संभ्रम निर्माण करतात, त्यामुळे अंतर्मनाचा गोंधळ उडतो आणि मग मनुष्याच्या कार्यात सुद्धा गोंधळाबेरीज काहीच घडत नाही. ईश्वरीय शक्तीवर श्रद्धा राहू द्या, मग तुमच्या इच्छा यांना त्या मार्गाने फलद्रूप होतील. ईश्वरीयावर, या देवी शक्तीवर, ईश्वरी प्रेमावर आणि स्वामींवर तुमची काळजी वाहणाऱ्या सर्वव्यापी स्वामी अस्तित्वावर श्रद्धा ठेवा आणि मग तुम्ही अजेय बनाल. आणि स्वामींवर श्रद्धा ठेवून चांगली कर्म करा.
मग तुम्ही जगात सुखानं राहाल आणि तुमची पोट भरलेलं राहील हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग ते तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल आणि तुम्ही त्यानुसार कार्य करायला लागाल आणि ते कार्य तुमचं अगदी श्रेष्ठ होऊन जाईल हे लक्षात घ्या. ते कार्य तुमचं श्रेष्ठ झालं की मग तुम्हाला भरपूर काही गोष्टी या समजायला लागेल आणि त्या गोष्टी समजायला लागल्या की तुम्ही भरपूर काही मग जीवनामध्ये प्राप्त करू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणाचे पुढे हात पसरण्याची गरज नाही. ते तुम्हाला आपोआप मिळत जाईल आणि तुम्ही त्यानुसार ते फलद्रूप सुद्धा होत जाईल. म्हणून तुम्ही फक्त त्याची वाट बघा आणि ते तुमच्यासाठी तयार होणार आहे आणि ते तुमच्यासाठीच बनलेलं आहे. फक्त तुम्ही त्याची नक्कीच आशा मनात ठेवली पाहिजे. जेवढी जास्त तुम्ही आशा मनात ठेवाल तेवढं जास्त तुमच्याबरोबर ती घडत जाईल आणि ते चांगल्या गोष्टी तुमच्याबरोबर घडत जातील आणि मग तुम्हाला कशाची चिंता बाळगण्याची गरज राहणार नाही आणि ती चिंता तुम्हाला करण्याची गरज भासणारही नाही. म्हणून मित्रांनो, कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. तुम्ही फक्त मनापासून प्रयत्न करा, तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळेल. वेळेला कधी कमी समजू नका, कारण वेळ असा न्याय देते जिथे परमेश्वराला नतमस्तकी व्हावेच लागत असते आणि परमेश्वरही तिथे नक्कीच नतमस्तकही होत असतो. म्हणून एखाद्या प्रसंगी जीवनात प्रेरणा मिळत नसेल ना, तर नक्कीच तुम्ही स्वामींच्या मंदिरात जा आणि स्वामींच्या मठात जा. तुम्हाला भरपूर काही प्रेरणा मिळेल आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. आणि जीवनात अडचणी येतात, पण त्यांच्यावर मात करण्याचे मार्ग शोधा, कारण अडचणी येणारच आहेत. त्यामुळे त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही ते प्रयत्न कराल तरच तुम्ही जीवनामध्ये भरपूर पुढे जाऊ शकाल हे लक्षात घ्या. आणि ते लक्षात घेतलं की तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज भासणार नाही. म्हणून कोणतीही गोष्ट सहजतेने मिळत नाही, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यामुळे एखादी गोष्ट सहजतेने मिळेल हा गैरसमज तुम्ही मनातून पूर्णपणे काढून टाका हे लक्षात घ्या आणि मर्यादित राहून काम करायला शिका. पण मर्यादा आपल्या यश मिळवण्याच्या मार्गात अडथळा ठरत असेल तर मग मर्यादा ओलांडून योग्य मार्ग अवलंबून काम करावे तुम्हाला नक्कीच लागेल. आणि चांगल्या कामासाठी योगदान द्या, कारण एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी त्या कामास मदतीची गरज असते. त्यासाठी कोणत्याही स्वरूपात केलेली मदत ते काम पूर्ण करण्यास दिलेले योगदान पूर्णपणे ठरत असते. आणि अशक्य गोष्ट शक्य करायची असल्यास धोका पत्करून साहस दाखवण्यास तयार राहा, कारण अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या व्यक्तींनी जगाला धोका पत्करून त्याला साहसाने उत्तर देण्याचा मार्ग नक्कीच दाखवलाय आणि तोच मार्ग तुम्ही अवलंबायला हवा आणि त्या मार्गाने तुम्ही जायला हवं. म्हणून संकटातून कठीण परिस्थितीचा जन्म होतो, त्यामुळे त्या परिस्थितीला तोंड देण्याचे शौर्य तुमच्या मनामध्ये निर्माण करा. आणि कारण कठीण परिस्थितीवर मात तोच करू शकतो जो पराक्रम करून दाखवण्यास सज्ज असतो आणि जो पराक्रम करून दाखवत असतो. म्हणून मित्रांनो, तुम्ही समतोल राखून काम करण्यास महत्त्व द्या, शिकण्याचा प्रयत्न करा, कारण एक शिक्षक उत्तम ज्ञान देऊ शकतो. म्हणून कधी कोणाला कमी समजू नका, कारण भल्या मोठ्या अशा झाडाला सुद्धा स्वतःची वाढ करण्यासाठी आपल्या लहान अशा मुळांची मदत घ्यावी लागत असते आणि तेव्हाच ते झाड हे मोठे होत असते. म्हणून स्वावलंबी बना, कारण दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय स्वबळावर एखादी गोष्ट करण्यात प्रोत्साहन तुम्हाला कधीच देणार नाही. आणि वाईट काळात जशाच तसे उत्तर देण्याची ताकद ठेवा, कारण वेळेला सुद्धा हे कळू द्या की जिथे अन्याय होईल तिथे न्याय मिळवण्यासाठी लढा हा पूर्णपणे दिला जाईल आणि दिला झालाच पाहिजे. आणि एखादी गोष्ट असणे किंवा नसणे हा आपला दृष्टिकोन ठरवतो. त्यामुळे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आणि जे नाही त्याची खंत मनात अजिबात तुम्ही ठेवू नका. जगताना स्वतंत्र निवडा, कारण स्वतंत्र हे आपणास एकट्याने जीवन जगण्याची प्रेरणा देत असते आणि ऊर्जा देत असते. म्हणून स्पष्ट भूमिका घेण्यावर तुम्ही भर दिला पाहिजे. जेवढे जास्त तुम्ही जीवनात स्पष्ट भूमिका घ्याल तेवढे जास्त तुम्ही आनंदित राहाल आणि दुःख तुमच्या वाट्याला कधीच येणार नाही हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही जेवढी जास्त स्पष्ट भूमिका घ्याल ना, तेवढे जास्त तुमच्या मनात खोलवर विचार हे चांगल्या पद्धतीने रुजतील आणि तुम्हाला ते समजतील सुद्धा. म्हणून स्वामी भक्तांनो, आपल्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील तुम्ही राहिले पाहिजे, कारण सदोष पद्धत कोणतेही काम यशस्वी करत नाही आणि त्यावर कोणीही विश्वास अजिबात ठेवू शकत नाही. म्हणून समोर येणाऱ्या संकटाचा सामना करण्याचे साहस निर्माण करण्याचे असल्यास समुद्रातील जहाज पहा, कारण त्यातून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळत असते. आणि जीवनात शांतता आपणास योग्य वाटते, परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा आपली ताकद दाखवून देणे गरजेचे असते, कारण मर्यादेपेक्षा जास्त शांतता हे दुर्बलतेचे लक्षण असते आणि तुम्ही अशी शांतता बाळगून काहीही साध्य करू शकत नाही. म्हणून तुम्हाला तुमचे ध्येय हे दाखवून द्यावं लागेल आणि जिथे आपली बाजू योग्य असेल ना, त्या ठिकाणी संपूर्ण जग विरोधात असले
तरी माघार घेऊ नका, कारण आपले हक्क मिळवण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वांना आहे आणि तो सर्वांना मिळालाच पाहिजे. आणि जीवनात पर्याय तुम्ही निर्माण केले पाहिजे, कारण सर्वजण एका क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे एका मर्यादेनंतर तुमच्यातील क्षमता आणि आवड ओळखून त्यानुसार कार्यक्षेत्र तुम्ही निवडलं पाहिजे. आणि त्यानुसार कार्यक्षेत्र निवडलं तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळतील. आणि कामामध्ये गुणवत्ता तुम्ही निर्माण करायला शिकले पाहिजे, कारण गुणवत्तापूर्ण कामाचे बक्षीस यश आहे. आणि ते यश तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच मिळत असते. फक्त त्यासाठी प्रयत्न तुम्हाला मनापासून करावे लागतील. आणि जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी, मग ते ज्ञान असेल किंवा मग संकटात असणाऱ्या दिलेला मदतीचा हात असेल. कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्यांच्या पाठीमागे परमेश्वरही उभा असतो. आणि म्हणून अन्याय सहन करणे कधीही मान्य करू नका, कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा कधी हरला नाही आणि अन्याय करणारा कधीच विजयी झालेला नाही. म्हणून स्वाभिमान जपायला शिका. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या, कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड कधीच होऊ शकत नाही हे लक्षात घ्या. आणि समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळणाऱ्या आणि पुढे वाटचाल करत राहा, कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटावर आणि अडचणींवर मात करण्याचा एक मार्ग आहे हे तुम्हाला नक्कीच समजून येईल. आणि म्हणून वेळेतच काम पूर्ण करण्यास महत्त्व तुम्ही दिले पाहिजे, कारण गोष्टी ह्या वेळेतच पूर्ण होणे गरजेचे असते. कारण त्या वेळेतच पूर्ण झाल्या तरच तुम्हाला त्याचे फळ हे नक्कीच चांगले मिळत असते. आणि एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे, कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य हे दिले जात असते आणि त्या व्यक्तींनाच पुढे घेऊन गेलेले असतात. म्हणून आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला असता, असे दिसून येते की त्यांचे कार्य हे अद्वितीय आहे. आणि त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन काम करा, कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारे निर्माण करू शकतात आणि ते तसेच पुढे जीवनात जाऊ शकतात. म्हणून जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असाल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा. तुमच्या जीवनाला नवीन संजीवनी नक्कीच मिळेल आणि तुमचे नवीन जीवन नक्कीच तयार होईल. म्हणून ध्येय गाठताना थकाल ना, तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व तुम्ही द्या. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे, कारण कासव ही शर्यत त्यांच्या न थांबता केलेल्या प्रयत्नांमुळे जिंकला होता. आणि त्यांनी प्रयत्न हे केले होते आणि मनापासून केले होते, त्यामुळेच तो जिंकला होता हे लक्षात घ्या. आणि तसेच प्रयत्न आपण मनापासून केले तर आपल्यालाही त्याचा अनुभव नक्कीच येणार आहे. आणि अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करा, कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाहीत आणि ते प्रयत्न पूर्णपणे सोडून देत असतात. असे प्रयत्न तुम्ही कधीच सोडू नका आणि चांगले प्रयत्न करत राहा. जेवढे जास्त प्रयत्न कराल तेवढे जास्त तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हाल हे मात्र निश्चित. आणि इच्छाशक्ती असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे. म्हणून इच्छाशक्ती तुमच्याजवळ नक्कीच असायला हवी. जेवढी जास्त इच्छाशक्ती तुमची असेल तेवढी जास्त तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. आणि ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग हा तुम्ही नक्कीच पुस्तक वाचली पाहिजे. जेवढे जास्त तुम्ही पुस्तकं वाचाल त्यातून तुम्हाला तेवढेच जास्त ज्ञान मिळत जाईल. आणि अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ स्वतःमध्ये तुम्ही ठेवा, कारण वेळेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरविणाऱ्या व्यक्तींचा परिचय जगाला करून दिला आहे आणि तो परिचय तुम्हालाही नक्कीच होणार आहे. म्हणून आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन अवलंबून असते. कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आली आणि अडचणी आल्या तरी त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद आपल्याला मिळत असते आणि ती ताकदच आपल्याला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असते. म्हणून जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण जबाबदारीची जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मदत करत असते आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षणही होते हे लक्षात घ्या. आणि आशेचा एक किरणही जीवनावर प्रेम करायला शिकवतो. तसे अंधाऱ्या रात्री एका काजव्याची सोबत देखील आधार देणारी वाटते आणि तो आधार आपल्याला जीवनात प्रत्येक ठिकाणी मिळत असतो. फक्त आपण तो आधार घेतला पाहिजे आणि तो आपल्याला घेता आला पाहिजे. जीवनात मर्यादा ही फार महत्वाची आहे, कारण मर्यादेत राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस हातभार लावते. या उलट मर्यादा न पाळल्यास आपले नुकसान हे नक्कीच होणार आहे हे लक्षात तुम्ही घेतले पाहिजे. म्हणून सतत काहीतरी काम करण्यात व्यस्त राहा, कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल नक्कीच वाढवते आणि आपल्याला जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी ते मदत करत असते. म्हणून आपले मनोबल वाढवण्यासाठी आपल्याला भरपूर गोष्टी या बदलाव्या लागतील. प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही. त्यामुळे प्रयत्न करा,
कारण अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल, पण प्रयत्नच केला नाही तर हाती काही लागणारही नाही, हे लक्षात घ्या. स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका, कारण वादळात मोठे वृक्ष पडतात, पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस दाखवत असतात आणि ते धाडस आपल्याला नक्कीच चांगले मिळवायचे आहे. म्हणून जीवनात संघर्ष अटळ आहे. त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता, खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये विकसित आपण केलीच पाहिजे. आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो. कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि तेच आपल्याला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असतो. म्हणून मित्रांनो, हे तुम्ही जीवनामध्ये कितीही प्रयत्न करा, पराभव झाला तर हार मानू नका आणि पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका. कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव होत नाही. आणि जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल ना, तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ठेवा. कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे घ्यावे लागत असतात आणि प्रत्येकालाच परिश्रम घ्यावे लागतात. फक्त त्यासाठी आपण हार मानली नाही पाहिजे. स्वतःची ओळख अशी बनवा ना, जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधीही अपयश येत नाही आणि येणारही नाही. आणि आयुष्यात निवड खूप महत्त्वाची आहे. कारण एखाद्या गोष्टीची तुम्ही निवड करताना त्यावेळी ती गोष्ट तुमच्याजवळ पूर्ण आयुष्य राहणार असते. म्हणून ती निवड तुम्ही चांगल्या पद्धतीने केली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने केली तर त्याचे तुम्हाला फळही चांगल्या पद्धतीने मिळत असते, हे लक्षात घ्या. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही जेवढ्या जास्त चांगल्या गोष्टी तुमच्याकडून होतील तेवढा जास्त करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून पूर्णपणे काढून टाकायला हवं. कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने प्रयत्न तुम्ही केलेच पाहिजे. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्त्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट. कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान हे पूर्णपणे टाळता येत असते आणि ते नुकसान आपले अजिबात होत नाही. म्हणून स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम तुम्ही प्रामाणिकपणे करत राहा. कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करता येणे शक्य होत असते. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो. कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते आणि ते नशीब त्याच्या पाठीमागेच असते. म्हणून माघार घेणे कधीही मान्य करू नका. कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ना, ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न करत असतो आणि जीवनामध्ये भरपूर काही मिळवत असतो. म्हणून जीवनात कोणत्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक असते. आणि म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागतात, हे लक्षात घ्या. आणि जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका. कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवत असतो. तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव तो देत असतो. म्हणून आपण संघर्षाचा काळ हा नक्कीच चांगल्या पद्धतीने बाळगला पाहिजे. आणि आपल्यामध्ये काय कमी आहे ना, यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या. कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढेल आणि ती ताकद आपली जोपर्यंत वाढत जाईल तोपर्यंत आपल्यामध्ये भरपूर काही गोष्टींचा बदल घडत जाईल. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय कधीच तुम्हाला मिळणार नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे तुम्ही भर दिली पाहिजे. कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग निर्माण होत असतो आणि तो मार्ग तुम्हाला निर्माण करायचा आहे, हे लक्षात घ्या. म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते. कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजतेने आणि कमी वेळात करण्यास मदत करत असतो आणि ते काम आपण नक्कीच सहजतेने करूही शकतो. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी. कारण दुसऱ्याची तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात कधीच येणार नाही, हे लक्षात घ्या. आणि तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही आणि तुम्हाला यश हे मिळणारच आहे. कारण स्वामी समर्थ स्वतः तुमच्या पाठीमागे आहेत आणि ते तुम्हाला मदत करत आहेत. कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा तुम्हाला साथ देत असते आणि नशीब तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकवत असते.
म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल ना, पण अशी कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा. कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो आणि तुम्हाला संघर्ष हा करावा लागेल. तो प्रत्येकालाच करावा लागत असतो. म्हणून अपयश तुम्हाला येईल तेव्हा स्वामींच्या मंदिरात जा आणि स्वामींची भक्ती करा. नक्कीच तुमचे मार्ग मोकळे होतील आणि स्वामी तुम्हाला धीर देतील. अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत. अपयशाने शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाण्याचा मार्ग हा निर्माण करू शकतो. आणि साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देत असते आणि सत्य कोणीही नाकारू शकत नाही. आणि म्हणून आपल्यामध्ये जेवढे जास्त साहस असले तेवढे जास्त आपल्याला यश हे जीवनामधून मिळत असते. म्हणून जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधीही प्रयत्न करणे थांबवू नका. कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी तुम्ही मनामध्ये ठेवली पाहिजे. आणि तुमच्या मनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन हा शेवटपर्यंत असला पाहिजे. आणि सकारात्मक दृष्टिकोन हा तुम्हाला तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा चांगले काम करण्याची प्रेरणा देईल आणि तुम्हाला चांगले काम करण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन देईल. म्हणून चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजतेने मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहत असतात आणि ती तुटून जात असतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. तोपर्यंत भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.